बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील कॉर्पोरेट जिहाद व धर्मांतरांचे षडयंत्र रोखा. हिंदू जनजागृती समितीची प्रशासनाकडे मागणी. तसेच राष्ट्रघातकी आतंकवादी स्लीपर सेलची सखोल चौकशी करा, अशा विविध मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज नंदुरबार निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी आशा संघवी यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अधिवक्ता सौ उमाप्रकाश चौधरी, नंदुरबार जिल्हा महिला आयोग समन्वयक डॉक्टर रजनी नटावतकर, डॉक्टर ध्वनी मयूर शहा, कुमारी अश्लेषा पवार, सौ जॉली मयूर शहा, सौ नयना मुळे, भावना कदम, सौ आशाबाई वाडिले, हिंदुत्वनिष्ठ श्री मयूरभाऊ चौधरी, श्री किशोर पवार, श्री हर्षल देसाई, श्री रवींद्र पवार आणि हिंदू जनजागृती समितीचे नंदुरबार जिल्हा संघटक श्री राहुल मराठे उपस्थित होते. नाशिक येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत हिंदू महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतरासाठी दबाव, गोमांस भक्षणाची सक्ती आणि नमाज पठणाचे जे धक्कादायक प्रकार उघडकीस आले, त्यामागील विखारी जिहादी मानसिकता आणि संघटित गुन्हेगारी मोडीत काढावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. हे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून मुंबईसह देशातील इतर शाखांमध्ये पसरलेले मोठे कॉर्पोरेट जिहाद असू शकते. यामागील लव जिहाद, धार्मिक दहशत आणि धर्मांतर रॅकेटचा सखोल तपास करून यातील देशव्यापी साखळी उघड करावी, अन्यथा समिती जन आंदोलन छेडेल, असा इशारा समितीने एका निवेदनाच्या माध्यमातून नाशिकचे पोलीस आयुक्त यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील अन्य ठिकाणी जिल्हा प्रशासनाला देण्यात आलाय. यात अनेक ठिकाणी समितीच्या रणरागिणी या महिला शाखेतील युवती व महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सदर कंपनीत 7 आरोपींना अटक झाली. नाशिकमध्ये 7 सापडले तर अन्य शहरात किती असतील हे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून मुंबईसह देशातील इतर शाखांमध्ये पसरलेले मोठे कॉर्पोरेट षडयंत्र असू शकते. यामागील लव जिहाद आणि धर्मांतर रॅकेटचा सखोल तपास करून त्यातील व्यापक तपास होण्याची आवश्यकता आहे. ज्या कंपन्यांमध्ये हिंदू महिलांच्या अब्रूचे रक्षण होत नाही आणि जिथे धार्मिक दहशत निर्माण केली जाते, अशा कंपन्यांचा व्यवसाय परवाना रद्द करून त्यांना टाळे ठोकण्यात यावे. राज्यातील सर्व IT आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे तात्काळ विशेष सुरक्षा आणि धार्मिक भेदभाव विरोधी ऑडिट करण्याचे आदेश सरकारने द्यावे. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीत जर कॉर्पोरेटच्या नावाखाली हिंदू महिलांची अब्रू लुटली जात असेल तर हिंदू समाज शांत बसणार नाही. जर प्रशासनाने या नराधमांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेवर त्वरित कठोर कारवाई केली नाही तर हिंदू जनजागृती समिती समस्त हिंदू संघटनांच्या वतीने तीव्र जन आंदोलन छेडेल, असा इशारा समितीने या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलाय. आपला विश्वासू श्री प्रशांत जुवेकर, हिंदू जनजागृती समिती.